गुड इव्हनिंग सर. सर ॲक्च्युली आहे ना, हं, मी तुमचं लेक्चर जॉइन केलं होतं खूप आधी. ओके. ओके. हां. तर मी तुमचं लाईव्ह सेशन वगैरे जे पिंपरीमध्ये झालं होतं ते पण अटेंड केलं होतं. हं, त्यातून आउटपुट एक असं आलेलं आहे. आता मी हं, ॲड रन केली ₹200 पर डे पासून. 14 हं, तारखेला रन केली होती. आता हं, त्याच्यामध्ये एकदा दोनदा चेंजेस केले. हं, 31st पर्यंत केली आहे. हं, त्यातून एक आता लीड जी आली आहे सकाळी विश्रांत बाणेरची, हं. त्याच्यासाठी उद्या कन्फर्म येते लीड अशी. नाही का. आता त्याच्यापासून मला बिझनेस भेटणार उद्या. आता तो ओके. बिझनेस त्याचंही आउटपुट मला 2 महिन्यानं, दीड महिन्यानं भेटेल ॲग्रीमेंट काय नंतर. ओके, बिझनेस काय आहे हां. तुमचा? रिअल इस्टेट कन्सल्टंट. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी सेल करता का? हो, प्रॉपर्टी सेल करतो. आणि व्हिजिट आहे की ते डायरेक्ट सेलच झालेलं आहे तुमचं? आता मी दुपारी त्यांची व्हिजिट केली. हं, हं, सकाळी कॉल झाला, दुपारी व्हिजिट केली व्हाया हं, हं. कलीगकडून असं. म्हणजे त्या ओके. लोकेशनला मी नव्हतं तर मग तसं व्हिजिट केली हं, आणि हं. उद्यासाठी टोकन आहे त्यांचा. ओके, म्हणजे उद्या डायरेक्ट तुम्ही आता तो माणूस तुमच्याकडनं प्रॉपर्टी विकत घेणार आहे. घेणार. हो, हो. प्रॉपर्टी किती रुपयाची आहे? आता ती प्रॉपर्टी आहे 1.2 म्हणजे सीआर. 1.2 CRC. आणि हो. याच्यासाठी तुम्हाला किती खर्च करावे लागले मार्केटिंगसाठी? आता मार्केटिंगसाठी मी ₹200 खर्च केले होते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ₹200 ॲडव्हर्टाइजमेंट 1 हां. CRचा बिझनेस तुम्ही केलेला आहे. बिझनेस केलाय. हां. आता होपफुली याच्यातून जे काही बिलिंग होईल, हां, हां. नाही का, ते बाय द वे अप्रॉक्स. तुम्हाला फील काय होतं? म्हणजे मी ज्यावेळेस तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणायचो, मला आता आता असं तुमची वाटतंय फिलिंग का काय? आता मला आता असं वाटतंय का आतापासून पुन्हा एक चांगली ॲड रन करावा 1 महिन्यासाठी. हां, हां. ओके. नवीन तर लोकांना काय त्याच्यासाठी सांगाल? नवीन लोकांना काय सांगाल जे म्हणतात की हा म्हणजे तुम्हाला वाटतं का मराठी माणसाला मी हां. फसवतोय वगैरे? नाही, नाही. अजिबात नाही. ओके. मग कसं नवीन वाटेल? लोकांना काय सांगाल नाही, तुम्ही? ॲक्चुअली काय होतंय, मी पण सुरुवातीला तोच डोक्यात विषय ठेवला होता, की हे ऑनलाईन वगैरे बिझनेस सेल करतात किंवा मार्केटिंग शिकवतात, हे ते करतात हां. आहे. पण ते खरंच आहे का? हां, 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 हां. ते मला वाटतच नव्हतं खरं आहे म्हणून. हां, हां, ज्यावेळेस मी हां. तुमची एक रील पाहिली होती, हं, हं. सेक्टर 12 मधले व्हिडिओ वगैरे घेतला होता तुम्ही कॅम्पमध्ये हां, हां. जाऊन म्हाडाच्या. तेव्हा हां, हां. म्हटलं, हां, हे ॲक्चुअल आहे. इथं तर हां, मी हां. राहतोय. हां, 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 असं हां. मला थोडंसं इमॅजिन झालं का हे ट्रू आहे नाही का असं. हं, 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 हं. त्यानंतर मी कोर्स जॉइन केला होता ते. 2-3 आणि दिवस नवीन नवीन लोकांना काय सांगाल तुम्ही? एक नवीन लोकांना हेच सांगेन, की थोडा वेळ जातो. पेशन्स घ्या, पेशन्स ठेवा आणि येस, कन्सिस्ट राहा. आता माझ्या केसमध्ये मला तुमचे 50 लेक्चर झाले, तर 50च्या 50 अटेंड करायला नाही जमलं. येस. त्यातले 20-30 अटेंड केले. पण ज्याला गुणाला खरंच चेंज करायचा आहे ना आपल्यात, हं, स्वतःत हं. बदल घडवून आणायचा किंवा ग्रो करायचंय, ग्रोथ करायची वर्षानुवर्ष आपण तेच करत राहिलो, परत आपण याच्यातून मूव्ह ऑन झालो नाही. हं, हं, हं. हां, तर व्हायचं असेल तर फॉलो करायच्या ह्या गोष्टी सगळ्या. जे तुमचं बरोबर. बूट कॅम्प होतंय, लेक्चर हं, ऐकायचे, हं. त्याच्यातून येस. स्वतः ॲड रन करायच्या, स्वतः हं, हं. थोडं ग्रोच्या दृष्टीने स्वतः पुढे जावं.